आणि आता पाहणार आहोत नागपूर हिंसाचार प्रकरणासंदर्भातील टॉप 9 बातम्या। नागपूर हिंसाचार प्रकरणामधील आरोपी फहीम खानच्या घरावर बुलडोजर। घर बांधताना काही फुटांच्या जागेवर अतिक्रमण केल्याने कारवाई। तर नागपूर हिंसाचार प्रकरणामधील आरोपीच्या घरांवरील बुलडोजर कारवाईला स्थगिती। आरोपी फहीम खानच्या कुटुंबियांनी न्यायालयामध्ये धाव घेतली होती, मात्र कोर्टाचा स्टे येण्यापूर्वीच फहीम खानचं घर नागपूर महापालिकेकडून जमीनदोस्त। सर्व दंगलखोरांवर समान कारवाई होणं गरजेचं। पुण्यामध्ये आणि कोकणात देखील बुलडोजर पाठवा। फहीम खानच्या घरावरील कारवाईनंतर संजय राऊतांची टीका। न्याय तुम्ही समान नागरी कायदा म्हणताय ना, समान कायदा आला पाहिजे ना, समान कायद्यानंच कारवाई व्हायला पाहिजे। काल ज्यांनी दंगल केली त्यांच्या सुद्धा जागांवरती बुलडोजर फिरले पाहिजे। कोरटकर आणि सोलापूरकरच्या घरावर कारवाई का झाली नाही? सर्व दंगलखोरांवर समान कारवाई करा। संजय राऊतांसह अनिल परब यांची मागणी।